हॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विचार केला तर आपल्याला नेहमीच धमाल, उत्साह आणि थोडंसं स्वप्नवत जग हवं असतं, जिथे आपण रोजच्या तणावातून सुटका मिळवू शकतो. पण मिशन इम्पॉसिबल दी फायनल रिकग्निशन हा असा चित्रपट नाही. टॉम क्रूजच्या या सुप्रसिद्ध ऍक्शन थ्रिलर मालिकेतील 8वा भाग आपल्याला मनोरंजनाऐवजी गंभीर, उदास आणि जवळजवळ निराशाजनक वाटतो. हा चित्रपट म्हणजे केवळ ऍक्शनचा डोस नाही, तर न्यूक्लिअर वॉर आणि मानवजातीच्या नाशाचा एक काळोखी विचार आहे. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. दी फायनल रिकग्निशन मागील चित्रपट डेड रिकग्निशनच्या कथेला पुढे घेऊन जातो. यावेळी टॉम क्रूजचा इथन हंट एका कृत्रिम बुद्धिमत्तेशी म्हणजेच AI शी लढतो, ज्याला नाव आहे द एंटिटी. ही एंटिटी इंटरनेटवर ताबा मिळवून जगावर अणुहल्ला करणार आहे. मानवजातीला वाचवण्यासाठी इथनला 2 छोट्या गॅजेट्सची गरज आहे. एक आहे एंटिटीचा सोर्स कोड असलेला बॉक्स, जो बुडालेल्या पाणबुडीत आहे, आणि दुसरा आहे एक पॉइझन पिल म्हणजे एक थंब ड्राईव्ह, जो त्याचा मित्र ल्युथरने बनवला आहे. पण इथेच गडबड होते. इथन ही महत्वाची वस्तू आपल्या जखमी मित्राच्या खिशात ठेवतो आणि ती चक्क चोरली जाते. मागील डेड रिकग्निशन हा चित्रपट मजेदार, ग्लॅमरस आणि हलक्या फुलक्या विनोदांनी भरलेला होता. पण दी फायनल रिकग्निशन त्याच्या अगदी उलट आहे. हा चित्रपट जवळपास पूर्णपणे अंधाऱ्या बोगद्यांमध्ये, गुहांमध्ये आणि समुद्राच्या खोलवर चित्रित झालाय. त्यामुळे तो दिसतोच काळोखी आणि मूडही तसाच उदास. मजेदार संवादाऐवजी आपल्याला ऐकायला मिळतं तत्वज्ञान आणि डेस्टिनीवरची लेक्चरबाजी, जी कोणालाच नकोय. लालो फ्रिक्शनचं आयकॉनिक थीम म्युझिकही गायब आहे आणि त्या जागी आहेत कर्कश ऑर्केस्ट्रा टोन्स. चित्रपटाचा जवळपास 3 तासांचा वेळ फक्त पात्र अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसून कथेची उलटसुलट स्पष्टीकरण देताना दिसतात. आणि हे सगळं इतकं कंटाळवाणं आहे की तुम्हाला वाटेल हा चित्रपट नाही तर एखादं अंतहीन लेक्चर आहे. फ्लॅशबॅक, फ्लॅश फॉरवर्ड आणि फ्लॅश साइडवेज यांनी कथा आणखीन गोंधळवली आहे. दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकवेरी यांनी कथेला गती देण्याऐवजी तुकड्या तुकड्यात कापून आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केलाय. टॉम क्रूज आपल्या नेहमीच्या स्टंट्ससह परतलाय. यावेळी तो बायप्लेनवर लटकताना दिसतोय, ज्याचं पोस्टर तुम्ही पाहिलंच असेल. हे दृश्य नक्कीच थरारक आहे, पण नवीन नाही. या आधीच्या फॉल आउट आणि रोग नेशन मधील स्टंट्सचीच ही कॉपी वाटते. आणि बायप्लेन, खरंच मालिकेने आतापर्यंत सगळ्या वाहनांचा वापर केलाय, म्हणून आता बायप्लेनची वेळ आली असावी. पण खरं सांगायचं तर हा चित्रपटाचा एकमेव हायलाइट आहे. बाकी काही ऍक्शन सीन्स, जसं की समुद्रातील डायव्हिंग, इतकी कंटाळवाणी आहे की तुम्ही स्क्रीनकडे बघताना झोपायला लागाल. चित्रपटात सतत इथन हंटला हिरो म्हणून कौतुक केलं जातं. त्याच्या जुन्या चित्रपटाचे क्लिप्स दाखवून जणू त्याला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड द्यायची तयारी आहे. पण कोणीच हा प्रश्न विचारत नाही, इतक्या महत्वाच्या पॉइझन पिलला तो इतक्या बेफिक्रीने का सोडतो? मानवजातीचा उद्धार करता असा मूर्खपणा कसा करू शकतो? आणि ही फक्त एकच चूक नाही, कथेत अशा अनेक त्रुटी आहेत ज्या तुम्हाला डोकं खाजवायला लावतील. दी फायनल रिकग्निशनला मिशन इम्पॉसिबल मालिकेचा शेवट म्हणून प्रचार केला जातोय आणि कदाचित हे बरं आहे, कारण जर आणखी सिक्वेल आला तर कदाचित इथन आणि त्याची टीम पेनी फॉर्थिंग सायकल वरून पार्क मध्ये फिरताना दिसेल. पण खेदाची गोष्ट म्हणजे ही मालिका इतक्या गंभीर आणि मूर्खपणाने संपते. जर तुम्ही टॉम क्रूजचे कट्टर चाहते असाल तर फक्त त्याच्या बायप्लेन स्टंटसाठी हा चित्रपट बघा. पण जर तुम्हाला मिशन इम्पॉसिबलची मजा, धमाल आणि थरार हवा असेल तर मागील चित्रपट पुन्हा बघा. दी फायनल रिकग्निशन तुम्हाला निराश करेल आणि कदाचित तुम्हाला थिएटर मधून बाहेर पडताना वाटेल हा मिशन खरंच इम्पॉसिबल होता. तुम्हाला काय वाटतं? हा चित्रपट बघणार का? तुमचा आवडता मिशन इम्पॉसिबल चित्रपट कोणता? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.